वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एशास विधिमुत सुजे वर्तते काम करता न सिद्धी मोपनोती न सुखम न परामगती। श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात, अर्जुना, शास्त्र विधीला सोडून जर माणूस चालला तर त्याला सुख बी मिळत नाही, परमगती तर द्या सोडून, पण त्याला साधं सुख बी मिळत नाही। मग आता कर्मराटी दैवराटी जे आहेत तर त्या कर्मराटीमध्ये बी काही नियम असतात, ते जर नियम आपण पाळले नाही तर आपल्याला सुख मिळत नाही। संसारामध्ये आपण राहत असताना जर आपण कसं राहायला पाहिजे, परधर्म सहिष्णुता आपण बाळगायला पाहिजे। आपला धर्म आपण आचरत असताना आपण आपला धर्म तर आचरायचा, परंतु दुसऱ्या धर्माबद्दल आपण द्वेष भावना ठेवायची नाही। जर आपण द्वेष भावना ठेवली नाही तर गीतेच्या नियमाप्रमाणे आपण साधू कधीच होऊ शकत नाही। कारण ते म्हणले, येऊन द्वेष्टी न कांक्षती, जो कोणाचा द्वेष करत नाही आणि जो कोणची अपेक्षा करत नाही। आता आपली अपेक्षा हे असती की आपल्या धर्माप्रमाणे लोकांनी वागावं, काहून वागतील ते? त्या लोकांना वाटत आहे की आपण त्याच्या धर्माप्रमाणे वागावं, का वागू आपण त्याच्या धर्माप्रमाणे? नाही, वागणार नाही, ते बी वागणार नाही तर आपण बी वागणार नाही। म्हणून आपण अपेक्षा ठेवायची नाही, ज्याला जसं वागन ते तसं वागन, त्याला धर्माचा अधिकार आहे, घटनेनं दिलेला अधिकार आहे, पुन्हा शास्त्रानं दिलेला अधिकार आहे। तुला कोणत्या धर्माप्रमाणे वागायचं तर वाग। तर आपण असं त्याला आपली हे करू शकत नाहीत की आमच्या धर्माप्रमाणे वागा। आपल्याकडे मुस्लिम धर्म आहे, त्या मुस्लिम धर्मीय लोकांनी म्हणजे तलवारीच्या बळावर लोक मुस्लिम केले। आपल्या संभाजीराजाला देखील मुस्लिम होण्याचा आग्रह केला त्यांनी, औरंगजेबानी, पण संभाजीराजे मुस्लिम झाले नाही, का त्याचा अधिकार होता तो। मग त्याला जीव मारून टाकलं, औरंगजेबानं संभाजीराजाला मारून टाकलं। मग मारून टाकलं तो त्याचा अधिकार होता, त्यानं मारून टाकलं, कारण त्याच्या धरपकडमध्ये तो सापडला होता। तर ती गोष्ट वेगळी, पण संभाजीराजानं धर्म सोडला नाही हे महत्त्वाचं आहे, आणि सोडू बी नाही। आपण आपल्या धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे। तर काही धर्माचे नियम असतात, गीताचा नियम आहे की एवढं द्वेष्टी न कांक्षती, कोणची अपेक्षा करू नका, कोणाचा द्वेष करू नका। आणि जर आपण समाजात राहून जर एकमेकाचा द्वेष करत असतो तर त्या माणसाला द्वेष केल्यामुळं सुख बी मिळत नाही मिळत सुख, आणि परामगती कुठून मिळेल? न सिद्धी मोपनोती न सुखम न परामगती। सुख बी मिळत नाही, परामगती बी मिळत नाही। हे श्रीकृष्ण महाराजांना कशा 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं। 16वा अध्याय कोणचा आहे? तो दैवासुर संपत विभाग योग नाम आहे। दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असं दोन संपत्त्या सांगितल्या श्रीकृष्ण महाराजांना। ते म्हणले, अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमच यज्ञच स्वाध्याय स्थपार्जवम अहिंसा सत्यमक्रोध त्याग शांतीर पैसनम दयाभूतेस्तोलोत्तम मार्दवम वीर चापलम तेज शबा धुती सोच मधुरो नातिमानिता भवंती संपदम दवी मग जातस्य पांडव।
एवढे दैवी संपत्तीचे नियम सांगितले. अभयम, मग आपण अभय राहायला पाहिजे. गुन्हाच करायचा नाही तर भिण्याचं काय कारण आहे? अभय राहायचं असलं तर तुम्हाला गुन्हेगारीपासून दूर राहावं लागेल, आणि गुन्हेगारी केली तर भीती येणारच तुमच्या पाठीमागं. मग त्यामुळं अभयम राहायचं असलं तर तुम्हाला गुन्हामुक्त राहावं लागेल. मग गुन्हामुक्त राहणं म्हणजेच शास्त्राप्रमाणे चालणं. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम, दान देणं, दमच्चे म्हणजे शरीराचा निग्रह करणे, इंद्रियाला ताब्यात ठेवणे, ज्ञानम दमच्चे यज्ञ करणे, स्वाध्याय तप आर्जवम तप करणे, आर्जवम अहिंसा अहिंसेने वागणे, अहिंसा सत्य क्रोध सत्य बोलणे, अक्रोध राहणे, क्रोध सोडून देणे, अक्रोध राहणे, सत्यम क्रोध त्याग, शांती पैशन्यम दया भूतेस तोलोक्तम भूत मात्रावर दया करणे, मार्दवम हिरीच्या फलम आणि शास्त्रामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्या विरुद्ध चालण्याबद्दल आपल्याला लाज वाटणे, हे शास्त्राप्रमाणे चालणं होय. आणि मग दुसरं सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना काय म्हणले ते आसुरी संपत्तीचे लोक ते कसे वागतात. दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. इतके अवगुण त्या आसुरी संपत्ती लोकात असतात. आणि दैवी संपत्ती मोक्ष आहे. दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण आहे. आणि निबंधा या आसुरी माता आणि बंधनात पाडण्याला आसुरी संपत्ती कारणभूत आहे. दैवी संपत्ती मोक्ष आहे. निबंध आहे आसुरीचा मासूच संपदम दैवी मविदातस्य पांडव. आणि अर्जुनाला त्याने अभय दिले. ते म्हणजे अर्जुना तू भिवू नकोस, तू दैव संपत्तीचा आहेस. तर आपण माय बाबा आपल्याला सुख पाहिजे असेल, आपल्याला जर शांती पाहिजे असेल, आपल्याला जर परलौकिक सुख पाहिजे असेल तर आपल्याला शास्त्राप्रमाणे चालणं गरजेचं आहे. सर्व धर्मसंभाव हा महत्त्वाचा आहे. पुन्हा परधर्मसंहितेचा वागणं हे महत्त्वाचं आहे. पुन्हा सर्व माता भगिनी सर्व आपल्या पत्नी व्यतिरिक्त सर्व महिला ह्या आपल्या मातेप्रमाणे मानणं हे आपलं शास्त्राप्रमाणे चालणं आहे. जर तुम्ही तसं वागत नसताल तर तुम्हाला इथं सुख बी मिळत नाही, न सिद्धी मावत सिद्धी मिळत नाही आणि सुख बी मिळत नाही. तुम्ही किती बी श्रीमंत असतात, किती बी तुम्ही हे असतात पैसेवाले असतात, तर तुम्ही जर वाईट वागत असताल तर तुम्हाला तुमचंच मन तुम्हाला सुख देत नाही. तुमचंच मन तुम्हाला कुठंतरी खातंय, कुठंतरी तुम्हाला तुमचं मन तुम्हाला म्हणजे अधोरेखित करतंय की तू हे वाईट वागतो आहेस असं तुम्हाला सांगता येते तुमचं मन. आणि त्यामुळं तुम्हाला सुख बी मिळत नाही आणि परांगती बी मिळत नाही. त्यामुळं ह्या संसारात आल्यानंतर आपण संसाराची काही बंधनं असतात, ते बंधनं आपण पाळायला पाहिजे. आणि परमार्थाची बंधनं आपल्याला असतात ते बी पाळायला पाहिजे. आता मानव संप्रदायामध्ये देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आले आणि त्यांनी 56 वर्षे आचार करून दाखवला. पहिली गोष्ट तर त्यांनी ज्यावेळेस ते भडोचवरून निघाले तर पुन्हा भडोचचं नाव घेतलं नाही. पुन्हा घरच्याचं असं वागायचं मग आणि तोच शास्त्र तसाच आचार त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि जर तो आचार आपण पाळला नाही, स्वदेश जर एक साधक झाला, एक माणूस जर साधू झाला, त्यानं अनुसरण घेतलं तर त्यानं जर स्वदेश संबंध त्यांचे केला नाही
स्वग्राम त्याग केला नाही, संबंधियाचा संबंध त्याग केला नाही, तर त्याची गती ही म्हणजे सांसारिक माणसासारखीच असते. आणि मग त्याला सुख बी मिळत नाही आणि न सुखम न परामगती बी मिळत नाही. श्रीकृष्ण भगवान श्री चक्रधर महाराजांना आपल्याला सांगितलं की विधी पाळायचे, निषेध टाळायचे, दोष चुकवायचे. हा विधी आहे. तर विधी पाळायचे किती? आटन विजन भिक्षा भोजन स्मरण प्रसाद सेवा निद्रा, हे अनुसरल्यानंतरच्या गोष्टी. मग हे 7 विधी, नित्य आणि नैमित्तिक अशा 2 विधी. तर नित्यमध्ये कोण काय येत आहे? आटन विजन भिक्षा भोजन स्मरण प्रसाद सेवा निद्रा. आणि नैमित्तिक विधीमध्ये सम सांगाट भेट शुश्रूषा, ह्या विधी पाळायच्यात आपल्याला. नित्यविधी पाळायच्यात, नैमित्तिक विधी पाळायच्यात. आपल्याला काय चुकवायचे? तर आपल्याला विधी पाळायचे, निषेध टाळायचे. 4 निषेध सांगितले देवानं: अनिष्ट, अविधी, हिंसा आणि अन्यधर्म. तर आपण देशाच्या शेवटी जातोय, झाडाच्या तळोटी बसायचंय आणि देवाचं चिंतन करायचंय. भिक्षा भोजनाव्यतिरिक्त काळजी भांजीचं सेवन करायचं नाही, नाही तर त्याला अनिष्ट हा दोष लागतो आपल्या पाठीमागे. ते अनिष्ट हा सांगितले निषेध म्हणजे भिक्षा भोजनाव्यतिरिक्त काळजी भांजीचं सेवन हे निषेध सांगितले. त्याला दृष्टांत पण दिलं आहे देवानं, त्याला दृष्टांत पण देऊन आपल्याला स्पष्ट करून सांगितले. विसाळवाचा दृष्टांत दिला आहे. तर त्या विसाळवाच्या दृष्टांताप्रमाणे राहणं हे आपलं म्हणजे धर्माप्रमाणे वागणं आहे. आणि ते न वागणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध वागणं आहे, धर्मासारखं वागणं नाही. मग विधी पाळायचे, निषेध टाळायचे आणि दोष चुकवायचे. देहावधीचे दोष आणि क्रियावधीचे दोष, हे दोष चुकवायचे. जर असं केलं तर मग तुम्हाला काय होतंय? तुम्हाला स्मरण करत करत मृत्यू येतो. विकल्प संयम होऊन राहायचं, स्वभावाला मात्रा द्यायची, निरालंबी राहायचं, परमेश्वराचं चिंतन करत देह क्षपायचं. देह जर क्षपला तर तुम्हाला काय होतंय? तुम्हाला पुनसमज होतो, पुन्हा मृत्यू येतो आणि सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म होतो. सुचिनाम श्रीमताम गेये योग भ्रष्टो विजयते अथवा योगिन्यामय कुले भवती धीमताम आणि येतदी दुर्लभतरम लोके जन्म दर्शत. आणि तिथं गेल्यावर तुम्हाला पुन्हा जे तुम्ही इथं चांगले वागले तर ते पुन्हा आठवत आहे तुम्हाला. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी आठवतात आणि तुम्ही तिथं चांगले वागतात आणि तिथं पुन्हा मग परमेश्वर तुम्हाला 12 वर्षांनी येऊन भेट देतात. त्याला पुनसंमत म्हणतात. तर हा पुनसंमत का होईल? जेव्हा तुम्ही विधी पाळता, निषेध टाळता, दोष चुकिता आणि आस्तिपरीचं आचरण करतात, त्यावेळेसच तुम्हाला पुनसंमत होईल. नाही तर होईल का? नाही. हे शास्त्र आहे हे. आणि ह्या शास्त्राप्रमाणे चाललं तर तुम्हाला काय होईल? तुम्हाला पुनसंमत होईल. आणि तो पुनसंमत झाला की परमेश्वर तुम्हाला तिथून काढून घेऊन देते, अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान देते आणि तुम्हाला त्याच्या स्वरूपी लीन करून घेते. म्हणजे ही सिद्धी मिळाली मग तुम्हाला. पण जर तुम्ही असे वागले नाही, जर आपण असे वागलो नाही तर आपल्याला न सिद्धी मावापनोती न सुखम न परामगती. सिद्धी बी मिळत नाही म्हणजे आपल्याला पुनसंमत बी मिळत नाही आणि न सुख बी मिळत नाही न परामगती बी मिळत नाही. म्हणून श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे. अनेक प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि आपण दैवी संपत्तीच्या लोकांप्रमाणे वागलो पाहिजे. दैवी संपत्ती आपल्या अंगात बांधून घेतली पाहिजे. आसुरी संपत्तीच्या आपण दूर राहिलो पाहिजे. तरच आपण हे विधीप्रमाणे शास्त्राप्रमाणे चलू आणि शास्त्राप्रमाणे चलून आपण आपली सिद्धी प्राप्त करून घेऊ. पण जर आपण त्या शास्त्राप्रमाणे चाललो नाहीत, आपण जर आसुरी संपत्तीचा वापर केला,
आसुरी संपत्तीच्या लोकांसारखं आपण वागलोत तर आपल्याला आपण धर्माप्रमाणे वागणार नाहीत, शास्त्राप्रमाणे वागणार नाहीत, शास्त्राला आपण मानणार नाहीत. परंतु जर तुम्ही दैवी संपत्तीप्रमाणे जर राहिलात तर तुम्ही चांगले चालताना बी म्हणजे शास्त्राला अनुरूप चालताना बी, शास्त्राला मानताना बी आणि शास्त्राला मानून तुम्हाला सुख बी मिळेल आणि परागती बी मिळेल. म्हणून श्रीकृष्ण महाराज आपल्याला म्हणतात, अर्जुना हे शास्त्र विधी सुजे वर्त ते काम करतात. हे शास्त्र जे सांगितलेलं आहे, जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाप्रमाणे शास्त्राप्रमाणे आपलं आचरण पाहिजे. हे शास्त्र विधी सुजे वर्त ते काम करता. आणि जर तुम्ही त्या शास्त्राप्रमाणे चालले नाही, मनाप्रमाणेच चालले, वर्त ते काम करता, मनाप्रमाणेच कार्य कर्म करत राहिले तर तुम्हाला न सिद्धी मोहापनोती, न सुखम न परामगती. तुम्हाला सिद्धी बी मिळणार नाही, सुख बी मिळणार नाही आणि परामगती बी मिळणार नाही. म्हणून ते म्हणतात, अर्जुना तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधान कर्म करतो मी आरशी. त्यामुळं शास्त्रविधीला धरून चल आणि शास्त्राप्रमाणे कर्म कर तर आपल्याला सुख बी मिळत आहे आणि परामगती बी मिळते, परमेश्वराची प्राप्ती बी होती. आपण जर अनुसरण घेतलं आणि परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आपण जर चाललो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चितच होती. पण आपण जर आपल्या मनाप्रमाणेच म्हणजे अविहित कर्म करत राहिलो, जे विहित आणि अविहित असे दोन कर्म आहेत, तर विहित कर्म केले तर आपल्याला सुख परामगती मिळू शकते आणि अविहित कर्म केले तर आपल्याला सुख आणि परामगती मिळू शकत नाही. म्हणून ते म्हणले तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मी आरशी. म्हणजे शास्त्राप्रमाणे कर्म कर आणि सुखाला आणि परामगतीला प्राप्त हो, असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितले. मायबापो, त्याप्रमाणे आपण देखील संसारामध्ये जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण वागायला पाहिजेत. आपल्या मनानं वागू नये. जर मनानं वागलं तर तुम्हाला सुख बी मिळणार नाही आणि परामगती बी मिळणार नाही. त्यामुळं आपण शास्त्राला धरून चाला अशी मी तुझ्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.